हॅलो गाईज, चला आपण ब्रह्मकमळ बघूया. आता आम्ही ब्रह्मकमळ लावलं आहे इथं. आम्ही श्रावण महिन्यात लावलं होतं. आत्ता हे ब्रह्मकमळ नवीन पान आले. तुम्ही बघू शकता किती मोठं पान आले. हे आणखीन इथे एक छोटंसं ब्रह्मकमळचं पान यायला लागलं. आणि हे बघू शकता, हे पण पान आलेलं आहे. हे पण 3 पानं नवीन आलेत. ह्याच्यामुळे तुम्ही खाली बघू शकतात. हे उन्हामुळे पिवळं पडलं आहे. एक पान लावलं तर आम्ही याला बकेटात लावलं. आता परत आम्हाला कुंडीमध्ये लावायचं आहे झाड. ह्याचं फूल ह्याचं फूल पण येते म्हणाला. आणखीन आमच्या ब्रह्मकमळाला फुलं आले नाही, ते कळी पण नाही आली. आणखीन याला आणखीन नवीन पानं यायला लागले. ते बघा किती छान पान आलंय. हे बघू शकता तुम्ही. हे किती छान पान आले. आणखीन हे छोटंसं पान आणखीन छोटं आहे. हे पण मोठं होतंय. इकडे एक पान आहे, तुम्ही बघू शकता. इकडे आणखीन एक फुटायला लागले, तुम्ही बघू शकता. आणखीन हे पण फुटायला लागले, बघू शकता तुम्ही. हे पूर्ण असं पिवळं झालं. तुम्हाला इकडनं पहिलं दाखवते. पिवळं झालं इकडनं सगळं. असं पिवळं का झालंय मला नक्की सांगा कमेंटमध्ये. याला फूल येते आणि याला फूल आलं की 12 वाजता फूल येते पहाटे. ह्याला पण ह्याचं दर्शन वगैरे करायचं, आरती वगैरे करायची असते. आणि ती महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन व्हायचं किंवा आपल्या घरात महादेवाला व्हायचं असते. तुम्ही बघू शकता. आम्ही याला बकेटमध्ये लावले कारण आमच्या इथं कुंडी नव्हती त्यावेळेस. आता कुंडी आणायची. कुंडी आणल्यानंतर आम्ही ब्रह्मकमळाचं कुंडीमध्ये लावणार आहोत. ह्याच्यामुळे अशा वरती काय येतात आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण आम्हाला यातलं माहीत नाही. काय तुम्हाला माहीत असलं तर नक्की सांगा. तुमच्या इथं बी आहे का ब्रह्मकमळाचं, ते बी कमेंटमध्ये सांगा मला. बघू शकता आम्ही एक असं सेपरेट एक पान लावलं होतं आणि त्यासोबत एक आणखीन एक असं बोर्ड आणलं होतं. दोन्ही पण लावलं. तर बघू शकता हे पान मला खूप आवडले. बघा ना किती छान पान आलेत. इकडनं असंच आणल्यावर असंच होतं. इकडचं हे छोटंसं आहे. आणखीन याला माती वगैरे टाकायची आहे. आणखीन बघू शकता तुम्ही. आहे ना सुंदर आमचं झाड. ह्याला लवकर कळी आहे ही मला बघायचं, कारण माझी खूप इच्छा आहे ह्याला